नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकाही विधानसभा मतदारसंघातील एकही नगर परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडून न आणता आलेली. सर्व नगर परिषदामध्ये एकाच दुसरा अपवाद वगळला तर अपयश पदरी पडलेला असतानाही खासदार ओमप्रकाश भोपाळसिंह उर्फ पोनराज निंबाळकर आता सर्व पराभवाचं सगळा विसर पाडत पराभवाला दूर सारत आता गड किल्ले सर करत आले आहेत. आज हिंदवी परिवारातर्फे सह्याद्री पर्वत रांगेतील सालेर मुलेर पर्वत गडातील सालेर या गडावर आज त्यांनी गिर्यारोहण केलं. त्या गडावर मग त्यांनी अवघडाचा हा गड सर केला. त्या गडावर शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांच्या हस्ते त्यांना सह्याद्री भूषण हा पुरस्कार पण प्रदान करण्यात आला. यावेळी हा गड सर केल्यानंतर या गडाच्या स्थानी परिसरात आपण आल्यानंतर खऱ्या अर्थानं आयुष्यात सतत लढा देणं महत्त्वाचं आहे. त्या लढ्यात कधी जय मिळेल कधी पराभव होईल याकडं दुर्लक्ष करायचं असतं आणि मैदान कधीच मोकळं सोडायचं नसतं. याचं आपल्याला या गडावर आल्यानंतर ज्ञान झालं आहे. आणि त्यामुळं येथून पुढे कधीही कुठेही कोणाशी दोन हात करण्यात मी माझ्या पक्षासाठी माझ्या पाठीशी असलेल्या जनतेसाठी आणि माझ्या हितांसाठी सदैव तयार राहणार आहे असं मत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे. एकंदरीत पाहता हा सालेर किल्ला फार ऐतिहासिक असा आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत नाशिक जिल्ह्यातील बागलाण या परिसरात हा सालेरचा किल्ला समुद्री सपाटीपासून जवळपास 2000 याच्यावर त्याची उंची आहे. हा किल्ला ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी हिंदवी परिवाराच्या कार्यकर्त्यांसह या किल्ल्यावर गिर्यारोहण केलं. त्यांनी आपला आजचा दिवस घालवला होता. तिथंच त्यांना हिंदवी परिवारातर्फे सह्याद्री भूषण हा पुरस्कार शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांच्या हस्ते गडावरच प्रदान करण्यात आला होता. एकंदरीत पाहता निवडणुकीत जय पराजय ही येतच असतात. त्याचा अनुभव खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनुभवला आहे. त्यामुळं निवडणुका संपल्या निकाल आले गेले परत पुढं कामाला सतत कामात राहावं लागतं. मी ध्यानात ठेवून त्यांनी आता काम सुरू केलेलं आहे आणि त्यातूनच हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तहसीलच्या अखत्यारीत असलेल्या वाघंबा गावाच्या शिवारातील सालेर ह्या इतिहासकालीन किल्ल्यावर आज त्यांनी गिर्यारोहण केलं होतं. सालेरची लढाई तशी ऐतिहासिक आहे. सालेर येथील लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी
मुघलांचा पराभव केला होता आणि त्यामुळं साल्हेरचा किल्ला त्यावेळेसपासून चर्चेत सारखा राहत आलेला आहे. तर ओमराजे यांनी आज साल्हेरची चढाई केली होती. ही आजच्या दिवसाचं तसं वैशिष्ट्य मानावं लागेल. ओमराजे इकडं साल्हेर किल्ल्यावर होते, तर आज राज्यात अनेक ठिकाणी बिबट्याने आपलं दर्शन घडवलं होतं. कुठं ते मानवी वस्तीत केलेली होती, तर कुठं शेतात काम करणाऱ्या लोकांना घाबरवण्याचं काम केलं. तर या बिबट्याचा जो वावर गेल्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रातील 23 जिल्ह्याच्या वर जिल्ह्यात वावर सारखा दिसतोय, त्यावर एका समाज माध्यमावरील रील्सने कमालीची रील परवा व्हायरल केली आहे आणि ती रील पाहून लोकांनाही बिबट्याच्या भीतीबरोबरच बिबट्याचं मनात काय असेल हे याचं दर्शन या रील स्टारनं घडवलेलं आहे. त्यानं थेट बिबट्याबरोबरच उसाच्या फळात बिबट्या आहे आणि हा पत्रकार आहे अशा ह्याच्यातून संवाद साधला आहे आणि त्या बिबट्याला यानं प्रश्न केले आहेत. बिबट्यानंही त्याला काय वाटत असेल या भावनेतून उत्तरं दिलेली आपल्याला ऐकायला मिळतात आणि थोडा काळ का होईना बिबट्याच्या दहशतीतून बाहेर येण्यासाठी हा करमणूक प्रधान थोडासा रीलचा कार्यक्रम मला आनंद येतो, एवढं मात्र खरं. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी काय करते हा प्रश्न शेतकरी सतत विचारत असतात. ना प्रमाणे भाव देणारे कारखाने इथं आहेत की नाही हे कळून येत नाही. तर हमीभाव केंद्र सुरू होतात, परंतु बारदाण्याअभावी किंवा इतर काही तांत्रिक कारणाच्या अभावी इथे हमीभावाच्या प्रमाणे धान्य पण खरेदी होत नाही, अशी स्थिती सर्वत्र दिसत आहे. मग त्यामुळं अतिवृष्टी आणि पुरात पिचलेला शेतकरी वर्ग आपल्या शेतातून जे काही पीक हाती आले आहे त्यातील पीक कसं तरी बाजारात विकण्याचा प्रयत्न करतो आणि मातीमोल भावाने त्याचं हे पीक बाजारात व्यापारी खरेदी करतात असं दृश्य दिसत आहे. राज्यातील सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू झाली आहे, तिथं नोंदणी पण झाली आहे, पण त्या नोंदणीच्या अनुषंगानं धाराशिव जिल्ह्यात आजपर्यंत फक्त 5 लाख टनच सोयाबीनची खरेदी होऊ शकलेली आहे अशी माहिती मिळत आहे. मग शेतकऱ्यांकडं उत्पादित झालेले सोयाबीन त्यांनी काय करायचं, कुठं विक्री करायचं हा त्यांच्यापुढं प्रश्न असतो. त्यातच पिकाची काढणी झाली, त्याची मळणी झाली की शेतकरी थेट विक्रीसाठीच तो नेत असतो आणि त्यातून सध्या तसं थोडं दिलासा देणारं वातावरण आहे. गेल्या 2-3 दिवसात जी खाजगी सोयाबीन खरेदी सुरू आहे त्यालाही 200-300 रुपये जरा जास्तीचा भाव सध्या येत आहे. सध्या 4,300 ते 4,700च्या दरम्यान सोयाबीनला खाजगी क्षेत्रात भाव सुरू आहे आणि
त्या खरेदी केंद्र तिथं जोरात सोयाबीनची आवक पण होते, खरेदी पण होते, असं चित्र दिसून येत आहे. आज आपण आता इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.